मी अल्पसंख्याक विभागाला पण चांगल्या प्रकारे निधी देण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलेलं आहे। मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, जवळपास 1000 कोटी रुपयाचा विभागाला निधी मी त्या बाबतीमध्ये दिलेला आहे। मित्रांनो, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला शासनाची हमी होती 30 कोटी, ती कमी होती, ती आम्ही 500 कोटीपर्यंत नेली। छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याच्या अल्पसंख्याक आयुक्तालय आम्ही स्थापन केलं। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता अल्पसंख्याक कक्ष आपण करतोय। राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचा मागासलेपणा दूर करण्याच्या करता, जसं आमच्या मागासवर्गीय समाजाच्या करता योजना आहेत, जसं आमच्या आदिवासींच्या करता योजना आहेत, जसं आमच्या इतर मागासवर्गीयांच्या करता योजना आहेत, भटक्यांच्या करता योजना आहेत, तशा अल्पसंख्याक समाजाच्या करता आम्ही त्या ठिकाणी योजना आणलेल्या आहेत। आणि त्याच्यातून जसं आम्ही मागासवर्गीयांच्या करता बार्टी संस्था काढली, सर्वसाधारण समाजाच्या करता सारथी काढली, ओबीसीच्या करता महाज्योती काढली, काही समाजाच्या करता अमृत काढलं, तशा पद्धतीनं आरटी आमच्या आदिवासी समाजाच्या करता काढली। तसं मला अनेकदा माझे बांधव, मुस्लिम बांधव किंवा अल्पसंख्याक समाजाचे लोक म्हणायचे, दादा आम्ही पण समाजातला घटक आहे, आमच्या करता काही काढलं पाहिजे। मग आपण मार्टी त्यांच्याकरता संस्था काढली, त्याला MRTI मार्टी अशा पद्धतीची संस्था आपण स्थापन केलेली आहे। ह्या समाजातल्या पण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या करता तिथं सुधारित शिष्यवृत्ती पहिली 25,000 होती, आता 25,000 काही होत नाही, आता ती 50,000पर्यंत आपण वाढवलेली आहे। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 15 जिल्हे, जे महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये साधारण जे अल्पसंख्याक बहुल जिल्हे आहेत तिथं 2800 बचत गट स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतला। डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिक योजनेची अनुदान 2 लाख होतं, ते आता आपण 10 लाख रुपये प्रतिवर्ष वाढवलेलं आहे। अल्पसंख्याक समाजातल्या मुलांना, जसं आम्ही वेगवेगळ्या घटकातल्या मुलांना परदेशामध्ये पाठवण्याच्या करता शिष्यवृत्ती देतो, आता दरवर्षी गरिबातली अल्पसंख्याक समाजातली 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रति विद्यार्थी 40 लाख रुपये परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि ते मंजूर केलेलं आहे। शेवटी शिक्षण महत्त्वाचं आहे, त्याच्यात आपण कुठं मागं राहता कामा नये, हा विचार आपण केलेला आहे।